देवाची स्तुती असो. मी खूप आनंदित आहे आणि खूप आभारी आहेत की देवाचं वचन तुमच्यामध्ये शेअर करण्यासाठी. आजचा विषय मी सांगू इच्छितो इथं की प्रथम देवाच्या राज्यासाठी प्रार्थना करा. प्रथम देवाच्या कामासाठी प्रार्थना करा. आणि देवाचं काम काय आहे की संपूर्ण जगाचं तारण व्हावं. प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला आणि तो हे काम घेऊन आला की संपूर्ण जगाचं तारण व्हावं. आणि त्यासाठी त्याने शिष्यांना त्याने तयार केले आणि त्यांना हे सांगितलं की तुम्ही या जगाच्या कानाकोपऱ्यात जा आणि लोकांचं तुम्ही तारण करा. यावेळेस आपण बघूया, वचन काढूया लूका शुभवर्तमान त्याचं 12 अध्याय आणि 31 वचन आपण बघूया. इथं लिहिलेलं आहे की त्याऐवजी प्रथम त्याचे राज्य मिळवण्यासाठी झटा, म्हणजे याही गोष्टी तुम्हाला दिल्या जातील. आणि जेव्हा आपण मागे काही वचन बघतो त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तुम्ही काय खावे व काय प्यावे यासाठी खटपट करू नका, या गोष्टींची चिंता करू नका, कारण जगातील सर्व लोक हे मिळवण्यासाठी खटपट करतात, पण या गोष्टींची गरज तुम्हाला आहे हे तुमच्या पित्याला माहीत आहे. जसा की आपण प्रभू ख्रिस्ताची सेवा करतो आणि एक ख्रिस्ती आपण मानलं जातं या पृथ्वीवर, आणि त्यावेळेस आपल्याला काही गोष्टींची खरं चिंता वाटते आणि आपल्याला गरज असते, आणि त्यानुसार आपण काही वेळेस आपल्या गोष्टींसाठी आपण चिंता करत असतो आणि आपल्या प्रार्थनेमध्ये आपण ते मागत असतो. परंतु आज वचन आपल्याला हे सांगत आहे की सर्वप्रथम तुम्ही देवाच्या राज्यासाठी प्रार्थना करा. देवाच्या राज्याचा शोध करा. त्याचं काम पूर्ण व्हावं यासाठी तुम्ही प्रार्थना करा. जेव्हा आपण बघतो तर या पृथ्वीवर जगामध्ये असे खूपच लोक आहे की जिथे त्या लोकांना येशू ख्रिस्त ठाऊक नाही आहे, आणि म्हणून आपण तारणासाठी प्रार्थना करायची आहे. या संपूर्ण जगामध्ये जे लोक आहेत ज्यांचं तारण झालं नाही त्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे, कारण त्यांना येशू ख्रिस्त ठाऊक नाही आहे. आणि तसंच आपण जे काही सेवा करणारे लोक आहेत, जे देवाचे दास आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करायची, कारण जेव्हा ते सेवा करतात त्यांच्याद्वारे लोकांचं ताण व्हायसाठी प्रार्थना करायची आहे. आणि परत यासाठी आपण प्रार्थना करायची आहे की देवाच्या राज्याचा विकास व्हावा. देवाच्या राज्याची जी प्राथमिकता आहे त्या गोष्टींसाठी आपण एक लक्ष केंद्रित करायचं आहे, ताकी जे काही गरीब लोक आहेत आणि मंडळी आहेत आणि जे काही बंधनामध्ये आहेत, जे काही समस्यामध्ये आहेत, अशा लोकांसाठी, जे सगळ्या संकटामध्ये अशा लोकांसाठी आपण प्रार्थना करायची. जेव्हा आपण त्यासाठी प्रार्थना करू आणि त्या लोकांचे ताण होईल, त्या लोकांना कळेल की येशू ख्रिस्त कोण आहे आणि तो माझ्यासाठी का आलेला आहे आणि त्याने माझ्यासाठी काय केलेलं आहे त्यांना कळेल. आणि ज्यावेळेस आपण या लोकांसाठी प्रार्थना करू आणि ज्यांना येशू ठाऊक नाही आहे अशांचं ताण होईल, आणि जे येशूचे काम आहे, जे देवाचं काम आहे आणि ते पूर्ण होतील. जसं येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही या जगाच्या कानाकोपऱ्यात जा आणि जे माझे सुवार्थ आहेत त्यांना सांगा आणि त्यांचं तुम्ही तारण करा. तर तुमचं माझं काम हे आहे की त्या देवाच्या कामासाठी प्रार्थना करायची, कारण त्याने तुम्हाला मला यासाठी निवडलेले आहे की आपण त्या देवाच्या कामाचे एक आपण भागी बनू आणि एक प्रार्थनेद्वारे आपण त्यांना येशू ख्रिस्त कोण आहे हे त्यांना कळवू. आणि ज्या लोकांना ठाऊक नाही अशांना आपण हे सांगू हे कळू शकतो की त्यांचं ताण होऊ शकतं. तर आज या छोट्याशा या संदेशाबद्दल मी हे इन्क्रीज करू शकतो, हे तुम्हाला सांगू इच्छितो की आपण त्या देवाच्या कामासाठी प्रार्थना करायची आहे. आणि जेव्हा आपण प्रार्थना करू नक्कीच तो परमेश्वर त्यांचं ताण होईल, कारण वचन सांगतं की सर्वप्रथम देवाचा शोध करा आणि बाकी सर्व गोष्टी आहेत त्या परमेश्वर देव आपल्याला देते. यावेळेस आपण डोळे बंद करून प्रार्थना करूया. प्रभू तुझे आभार मानतो की तू जे आम्हाला काम दिलेलं आहे की तुझ्या राज्यासाठी, तुझ्या कामासाठी आम्हाला प्रार्थना करण्यास तू सहाय्य मदत कर. आणि ज्या लोकांना येशू ठाऊक नाही आहे अशा लोकांपर्यंत तू आम्हाला पोहोचण्यास तू मदत कर परमेश्वर, ताकी ज्यांना येशू माहीत नाही आहे त्यांना येशू कळावं आणि त्यांचा सुद्धा उद्धार व्हावा, त्यांचं सुद्धा तारण व्हावं असं तो होऊ दे. प्रभू धन्यवाद करतो, तुझा आम्ही आभार मानतो की तू असं करत आहे. आणि प्रभू हे जे ओझं हे घेऊन आम्हाला तू चालण्यास तू सहाय्य मदत कर. आणि प्रभू या जगाचं तू तारण कर. प्रभू आम्ही धन्यवाद करतो आणि सर्व
सर्व गोष्टींबद्दल मी तुझा आभार मानतो. ही प्रार्थना पुरुषातून अजून म्हणतोय. धन्यवाद करतो सर्वांचा. मी आभार मानतो की मी विश्वास करतो, मी आशा करतो की तुम्ही आशीर्वाद झालेले आहेत. आणि जर खरंच आहे तर तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा शेअर करा आणि आशीर्वाद करा. धन्यवाद करतो, आभार मानतो.